नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज। उमरखेड येथे राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत SIR प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले। या शिबिरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी SIR चे महत्त्व कार्यकर्त्यांना सविस्तरपणे समजून सांगितले। यावेळी बोलताना हनुमंत पवार यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करत विविध राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली। आगामी राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे। या कार्यक्रमाचे आयोजन स्वीकृत नगरसेवक गोपाल अग्रवाल यांनी केले होते। यावेळी तालुका अध्यक्ष अनिल पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष वासिफ शेख पठाण, नगर परिषद उपाध्यक्ष जुबेर कुरेशी, सिद्धेश्वर जगताप, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव अक्षय गोस्वामी, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ईश्वर गोस्वामी यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहत राहा धाडस मराठी न्यूज उमरखेड। देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी एकमेकांना मारण्यापर्यंत, एकमेकावर हल्ला करण्यापर्यंत विधानसभेच्या विधानमंडळामध्ये भांडण मारामारा करणाऱ्या त्या संजय गायकवाड सारखे, त्या सुहास कांदेज सारखे, नितेश राणे सारखे, गोपी जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहेत। यवतमाळ जिल्ह्यामधल्या 3 मंत्र्यांनी या वर्षीच्या अतिवृष्टीमधला पीक विमा तुमच्या इथं आणला का? एक तरी मंत्री तुमचा आताच्या अधिवेशनामध्ये यवतमाळ मला सांगा। आदिवासी विकास मंत्री तुमच्या यवतमाळ लाडक्या बहीण योजनेसाठीचा निधी, आदिवासी विकास विभागाचा 40% निधी कपात केला। आदिवासी लेकरांच्या शाळा, आदिवासी मुलांसाठीच्या शिष्यवृत्तीचा निधी काढला आणि लाडक्या बहिणीला दिला। सांगितलं होतं की निवडून आलो की आम्ही तुम्हाला 2400 रुपये देऊ, त्याच्यावर 1 रुपया द्यायला तयार नाहीत आणि तब्बल 1 कोटी महिलांना आता त्या बोगस बहिणी म्हणतायत। ज्यावेळेस मतं पाहिजे होती त्यावेळेस लाडकी बहीण आणि मतदान झालं की तीच बहीण बोगस बहीण झाली, असे हे भामटे भाऊ आहेत। ते पैसे सुद्धा आमचे पैसे होते, आम्ही टॅक्स भरतो, आम्ही GST भरतो, आमच्या मुलासाठी वह्या पुस्तकं घेतो, आम्ही आमच्या माणसांना घरातल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट करतो तरी GST द्यावा लागतो आम्हाला। सलाईनच्या बाटलीवर, औषधावर, वह्या पुस्तकावर GST द्यावा लागतो। खाद्यतेलापासून साखरेपासून ते कोलगेट पर्यंत आम्हाला GST द्यावा लागतो। आमच्या पैशातून सरकारची तिजोरी भरते। सरकारी नोकरदाराच्या पगारीतून पैसे कापले जातात, व्यापाऱ्याकडून पैसे घेतले जातात। प्रत्येक गोष्टीतून टॅक्स वसूल करून आमचा खिसा मोकळा केला, आमच्याच पैशांना राज्यातली तिजोरी भरली आणि त्या तिजोरीतल्या 15 टिकल्या आमच्याच बहिणीला दिल्या आणि स्वतःचे पोस्टर यांनी लावले। 1 कोटी लाडक्या बहिणी आता संतापलेल्या आहेत, शेतकरी संतापलेला आहे। मराठा समाजाला दिलं म्हणून सांगितलं, दिलं नाही। आदिवासी समाजाच्या महाज्योतीचा निधी कमी करण्यात आला। आदिवासी विभाग असो, OBC विभाग असो, अल्पसंख्याक विभाग असो की मायक्रो OBC असो, यांच्यासाठी 50 महामंडळं घोषित केली, पण एकाही महामंडळाला 1ही रुपया न देणारं हे सरकार ना OBCंचं आहे, ना आदिवासींचं आहे, ना अल्पसंख्याकांचं आहे, ना शेतकऱ्यांचं आहे, ना महिलांचं आहे। असेलच तरी हे सरकार गुत्तेदाराचं आहे, वाळू माफियाचा आहे, काळा बाजार करणाऱ्यांचा आहे, ड्रग्सचा व्यवसाय करणाऱ्यांचा आहे। या सरकारला सगळ्यात जवळची तुमच्या गावातले BJP वाले पण मला माहित आहे 2 नंबर धंदेवाले आहेत का नाही? 2 नंबर धंदेवाली सगळी BJPत आहेत का नाही? किंवा एकनाथ शिंदेकडे आहे? ह्या सगळ्या 2 नंबर धंदेवाल्यांच्या मुळे आज महाराष्ट्रामध्ये पूल कोसळत आहेत। गुत्तेदारांमुळं, ज्या गुत्तेदारांना यांनी 56% 70% यांच्याकडून कमिशन घेतलं, हप्ते घेतले आणि आता पूल कोसळताना लोकांचे जीव जाताना आम्ही बघतोय। या महाराष्ट्रामध्ये कधीही महिलांच्या अत्याचारामध्ये देशामध्ये आपला महाराष्ट्र पहिल्या दुसऱ्या नंबरला नव्हता। देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये दर दिवसाला 26 महिला बेपत्ता होत आहेत। मागच्या 3 वर्षामध्ये 1.5 लाख महिला बेपत्ता झाल्या। देवेंद्र फडणवीसांना याचा पत्ता सुद्धा नाही। ड्रग्स सेवनाचं प्रमाण वाढलं, शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलं, विषारी दारूमुळे मरणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलं। देवेंद्र फडणवीस फक्त दुसऱ्याची घरं फोडण्यामध्ये, दुसऱ्याचे पक्ष फोडण्यामध्ये आणि दुसऱ्या लोकांना टीका करण्यामध्ये, अजूनही भाषणबाजी करण्यामध्येच यांना आपल्या सत्तेची इति कर्तव्यता वाटते। या बोलबच्चन माणसांना, या भ्रष्ट माणसांना, जाती धर्मात भांडण लावणाऱ्या माणसाला घरी पाठवायचं असेल तर 2029च्या निवडणुकीमध्ये आपला मतदार सुशिक्षित राहिला पाहिजे, सुरक्षित राहिला पाहिजे, तो यादीमध्ये असला पाहिजे। आणि या भ्रष्ट सरकारला, या फोडाफोडी करणाऱ्या सरकारला आपल्याला सांगावं लागेल की आता बास, खूप झाले तुमचे आश्वासनं।
तुम्ही सांगितलं होतं भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात घालू, ज्याला ज्याला तुरुंगात घालू म्हणले होते त्याला कुठं घेतलं? भाजपात। छगन भुजबळ साहेबांनी महाराष्ट्र सदन घोटाळा केला म्हणले, त्यांना मंत्री केलं। अजितदादा पवारांनी सिंचन घोटाळा केला म्हणले, त्यांना मंत्री केलं। अशोक चव्हाणांनी आदर्श घोटाळा केला म्हणले, त्यांना मंत्री केलं। विजयकुमार गावितांनी आदिवासींचा निधी खाल्ला म्हणले, त्यांना भाजपामध्ये घेतलं। नारायण राणेंनी परदेशात पैसे पाठवले म्हणले, त्यांना भाजपात घेतलं। जो जो चोर आहे तो यवतमाळ पासून उमरखेड पासून ते मुंबई दिल्लीपर्यंत जो जो चोर आहे, जो बदमाश आहे, जो गुंड आहे, जो दरोडेखोर आहे, जो बलात्कारी आहे, त्याला सुद्धा आपल्या पक्षामध्ये घेऊन पावन करण्याचं काम भाजपानं केलं। या भाजपाला घरी बसवायची संधी 2029 निवडणुकीला आहे। 2029ला जर आपण यांना घरी बसवलं नाही तर पुन्हा निवडणुका होणार नाहीत, पुन्हा मताचा अधिकार असणार नाही, पुन्हा तुम्हाला मला बोलण्याचा अधिकार असणार नाही। आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, लोकांनी गोळ्या खाल्ल्या। आपल्याला संविधान मिळालं, लोकांनी हल्ले सोचले। स्वातंत्र्य मिळवताना आपण नव्हतो, संविधानाच्या लढाईत आपण नव्हतो, पण लोकशाही वाचवण्याच्या लढाईची संधी तुम्हाला मला आहे। SIR प्रक्रियेमध्ये एका माणसाचं मत जर तुम्ही वाचवलं, यादी वाचवली, तर उद्याची पिढी तुम्हाला मला लोकशाही वाचवणारी पिढी म्हणून लक्षात ठेवेल। ही लोकशाहीची लढाई तुम्ही जीवाच्या आकांताने लढाल, लोकशाही शाबूत ठेवाल, काँग्रेसचा झेंडा शाबूत ठेवाल, राहुलजी गांधी यांचे हात मजबूत कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो। मला बोलवल्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो, तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।